A05 हा मोबाईल तुम्ही म्हणजे ॲमेझॉनवरती बघा किंवा गुगलवरती जाऊन बघा, तर त्या पेमेंटमधून, पहिल्या पेमेंटमधून तो मोबाईल मी घेऊ. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे. तर माझं यूट्यूब पेमेंट आलेलं आहे आणि ते तुम्ही सगळेजण विचार करत असाल की हा चॅनल अजून मॉनिटाईज झाला नाहीये, तर पेमेंट कसं काय आलं. तर माझा दुसरा चॅनल आहे, बऱ्याच जणांना माहित आहे, स्टोरी चॅनल आहे. तर त्या चॅनलचं पेमेंट आलेलं आहे आणि खूप दिवस झालं, म्हणजे चॅनल मॉनिटाईज झाला होता, तर त्याचं पेमेंट यायचं राहिलं होतं, लेट झालं होतं. तर माझा यूट्यूब जर्नीचा अनुभव मी त्या चॅनलवरती शेअर करू शकत नाही, त्याच्यामुळे मी ह्या चॅनलवरती शेअर करत आहे. तर खूप दिवस झालं, म्हणजे चॅनल मॉनिटाईज होऊन 7-8 महिने झाले असतील आणि पेमेंटला थोडासा लेट झालाय, कारण ते मी तुम्हाला नंतर तर पेमेंट किती काही येईना, माझ्यासाठी पेमेंट येणं खूप महत्वाचं आहे आणि ते पेमेंट आले त्यामुळे मी खूप खूप खुश आहे. पहिल्यांदा मी म्हणजे केलेली मेहनतीचं फळ मला मिळालेलं. त्या चॅनलला मी सुरुवात कशी केली आणि कसं कसं काय मॉनिटाईज वगैरे केलं, तर मी ते तुम्हाला थोडक्यात सांगते. तर ज्यावेळेस आम्हाला यूट्यूबमधलं पहिल्यांदा काहीच माहित नव्हतं, तर त्यावेळेस आम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचो, म्हणजे देवाचे व्हिडिओ, म्हणजे फोटो वगैरे डाउनलोड करून त्याला एडिट वगैरे करून त्याला सॉन्ग लावून व्हिडिओ म्हणजे शॉर्टमध्ये अपलोड करत होतो. तर जोपर्यंत 1000 सबस्क्राईब झाले नव्हते तोपर्यंत आम्ही शॉर्ट व्हिडिओच अपलोड करत होतो, कारण पहिल्यांदा एवढं काय माहित नव्हतं. आणि नंतर हळूहळू मग शॉर्ट व्हिडिओला 10 मिलियन व्ह्यूज लागते, त्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज होतं. आणि लॉंग व्हिडिओला कसं एक वर्षामध्ये 4000 तास वॉच टाइम कम्प्लीट व्हायला लागतं. ज्यावेळेस 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि नंतर मग राहिला प्रश्न आता लॉंग व्हिडिओचा. म्हटलं लॉंग व्हिडिओ आता अपलोड करायचे, तर लॉंग व्हिडिओ मी सुरुवातीला रेसिपीचे वगैरे असंच एडिटिंग वगैरे कसं करते मी, ते व्हिडिओ मी अपलोड करत होते. त्यावेळेस काही एवढ्या व्ह्यूज नव्हत्या आणि नंतर असाच मग युट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला म्हणजे स्टोरीचा. तर आपण स्टोऱ्या म्हणजे कसं लव्ह स्टोरी म्हणा, असं कोणकोणत्या हृदयस्पर्शी कथा, असं व्हिडिओ मग युट्यूबवरती बघितले आणि स्टोऱ्या कशा एडिट करायच्या हे पण मी युट्यूबवरतीच बघितलं. आणि त्याच्यानंतर मग मी स्टोऱ्या अपलोड करायला सुरुवात केली आणि नंतर समजलं की स्टोरीला म्हणजे स्टोरी चॅनलला एवढं काय म्हणजे इन्कम नाही. तर तरी पण मी म्हणजे स्टोऱ्या अपलोड करतच होते. म्हणलं कधी का होईना मॉनिटाईज चॅनल ट्राय करून बघूयात. आणि नंतर मग एक स्टोरी माझी व्हायरल झाली, त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. ती स्टोरी व्हायरल झाल्यानंतर मग माझा चॅनल मॉनिटाईज झाला आणि मॉनिटाईज झाल्यापासून 7 ते 8 महिने गेले, कारण नंतर आम्ही आजारी पडलो, त्याच्यामुळे गावाला गेलो. नंतर स्टोऱ्या गावाला काही एवढं नेटवर्क वगैरे काही येत नव्हतं, त्याच्यामुळे स्टोरी मी 1-2 दिवसातनं असं अपलोड करायची. त्याच्यामुळे आणि गॅप पण भरपूर म्हणजे राहायचा, 1-2-3 दिवस किंवा आठवडा एखाद्या वेळेस तसा गॅप राहायचा. आणि मग म्हणलं आता बघू कधी येईल, त्यावेळेस येईल पेमेंट. तर आता पेमेंट आलेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही युट्यूब चॅनल चालू केला, स्टोरीचा चॅनल चालू केला, त्याच वेळेस मग मी हा चॅनल पण ओपन केला होता व्लॉगिंगसाठी. तर व्लॉगिंगला पण बऱ्याच पैकी चांगल्या व्ह्यूज येत होत्या, त्याच्यामुळे मग आणि दोन्ही पण चॅनल मला मॅनेज करायचे होते, स्टोरी चॅनल पण आणि व्लॉगिंगचा चॅनल पण. आणि लहान मुलं हे ते बघून मग दोन्ही काही एवढं ऍडजस्ट होत नव्हतं, त्याच्यामुळे मग मी स्टोऱ्या कधी तर टाकत होते. आणि जसं चॅनल मॉनिटाईज झाला तरी पण म्हणजे एवढ्या काही रेग्युलर पडत नव्हत्या. आणि मग मी आता अपलोड करत आहे रेग्युलरली. आणि ज्यावेळेस आपण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेसच आपल्या चॅनल म्हणजे ग्रो होतो, व्ह्यूज येते. तर अशी आहे आमच्या युट्यूब एक्सप्रेसची जर्नी आणि त्या चॅनलचं नाव आहे युट्यूब एक्सप्रेस. पेमेंट येऊन पण बऱ्याच दिवस झालं, मला वाटते 15 दिवस झाले असतील, म्हणजे काढून आणलं नव्हतं अजून आणि आता आणलं, 2-3 दिवस झाले आणले. म्हणलं चला आज व्हिडिओ बनवूयात. आणि आता पेमेंटचं म्हणलं तर पेमेंट आपण डायरेक्ट असं सांगू शकत नाही, म्हणजे युट्यूबवरती की किती आले काय आले. तर मी तुम्हाला एका मोबाईलचं नाव सांगते, तर तो मोबाईल मी माझ्या पहिल्या पेमेंटमधून घेऊ शकते. तर त्या मोबाईलचं नाव आहे सॅमसंग गॅलेक्सी A05. हा मोबाईल तुम्ही म्हणजे ॲमेझॉनवरती बघा किंवा गुगलवरती जाऊन बघा, तर त्या पेमेंटमधून, पहिल्या पेमेंटमधून तो मोबाईल मी घेऊ शकते. एवढं माझं पेमेंट आलेलं आहे. तर आता युट्यूब चॅनलचं पेमेंटचं म्हणलं तर पेमेंट आपलं $100 झाल्याशिवाय कमीत कमी $100 आपल्या चॅनलवरती अकाउंटवरती जमा व्हायला पाहिजेत, त्यानंतरच पेमेंट येतं.
आणि पेमेंट जर लेट झालं एखाद्या वेळेस तर ते 21 ते 26 तारखेच्या दरम्यान येतं. आणि माझं $100 1 तारखेच्या अगोदर झाले होते, सॉरी 1 तारखेच्या की 2 तारखेच्या आसपास झाले आणि नंतर मग लेट झालं. जर अगोदर पूर्ण झाले असते तर 1 तारखेपर्यंत पेमेंट माझं आलं असतं. तर पेंडिंगला पडल्यामुळे 21 ते 26 तारखेच्या दरम्यान माझं पेमेंट आलं. बहुतेक 23 तारखेला आलं आणि काढून काय आणलं नव्हतं, त्याच्यामुळे मग व्हिडिओ मी आता बनवलेला आहे. तर अशी आहे आपली युट्यूबची जर्नी. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा. ब्लॉगिंग चॅनलला सबस्क्राईब करा. युट्यूब एक्सप्रेस या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि स्टोऱ्या कशा आहेत ते सुद्धा तुम्ही तिथे कमेंट करून सांगू शकता. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.